हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनेल पुष्पास किचनमध्ये। तर मैत्रिणींनो, आज आपण बटरस्कॉच फ्लेवरमध्ये 1.5 किलोचा केक बनवून कसा रेडी करायचा ते बघणार आहोत। आणि हा जो केक आहे तो ऑर्डरचा आहे, कस्टमाइज केक आहे। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर इकडे बघू शकता 1.5 किलो केक बनवण्यासाठी मी इथे 1 किलोचा स्पंज आणि अर्धा किलोचा स्पंज केक बनवण्यासाठी लागणारा परफेक्ट असा बेक करून घेतलेला आहे। क्रीम सुद्धा बनवून घेतलेली आहे। आणि हा जो केक आहे बनवण्यासाठी लागणारा स्पंज मी गॅसवरती बेक करून घेतलेला आहे। तुम्हाला ओटीजीची अजिबात गरज लागणार नाही केक बनवण्यासाठी। तर घरच्या घरी कढईमध्ये गॅसवरती आपण किंवा तव्यामध्ये पातेल्यामध्ये केक बनवून रेडी करू शकतो। तर त्याचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तिथे जाऊन तुम्ही पुष्पास किचन या चॅनलवरती बघू शकता। तर केक बनवण्यासाठी इथे मी 1 किलोचा बेस घेतलेला आहे। बेसवरती थोडीशी क्रीम लावून घेतलेली आहे आणि जी पहिली लेयर आहे ती इथे मी सेट करून घेतलेली आहे। तर याच्यावरती सोकिंग करण्यासाठी मी इथे बटरस्कॉच क्रश वापरलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याचं सिरप बनवून घेतलेलं आहे। या लेयरचं सोकिंग या सिरपनीच केलेलं आहे। वरती थोडीशी क्रीम जी आहे ती सगळीकडे स्प्रेड करून घेतलेली आहे। त्याच्यावरती इथे जो बटरस्कॉच फ्लेवरचा क्रश आहे तो मी टाकून घेतलेला आहे, 2 चमचे होईल इतकं, आणि पॅलेट नाईफच्या मदतीने सगळीकडे स्प्रेड करून घेतलेलं आहे। जे बटरस्कॉच रेडीमेड नट्स भेटतात ते सुद्धा मी याच्यावरती टाकलेले आहेत। याने प्रत्येक बाईट आपण जेव्हा केकची खातो तर त्यामध्ये ते नट्स लागतात, खूप छान असा फ्लेवर येतो। तर अशा पद्धतीने इथे मी दुसरी लेयर आहे ती सुद्धा सेट करून घेतलेली आहे, बघू शकता। या लेयरला सुद्धा सोकिंग करून घेतलेलं आहे। या लेयरला सुद्धा इथे मी पायपिंग बॅगचा वापर करून सगळीकडे जी क्रीम आहे ती लावून घेतलेली आहे। पॅलेट नाईफच्या मदतीने छान अशी स्प्रेड करून घेणार आहे। तर केक बनवताना नेहमी पायपिंग बॅगचा वापर केला पाहिजे। पॅलेट नाईफनी किंवा स्पॅच्युलेने आपण क्रीम जेव्हा केकवरती लावतो तेव्हा एक्स्ट्राची लागली जाते आणि केक बनवण्यासाठी वेळसुद्धा खूप जातो। तर अशा पद्धतीने पायपिंग बॅगचा वापर केल्याने जास्तीचा वेळ आपला जात नाही आणि कमी वेळामध्ये आपला केक जो आहे तो बनवून रेडी करू शकतो। तर अशा पद्धतीने बघू शकता सगळीकडे जे नट्स आहेत ते सुद्धा मी ते दुसऱ्या लेयरवरती टाकून घेतलेले आहेत। आता आपण याच्यावरती तिसरी लेयर सेट करणार आहोत। ही जी तिसरी लेयर आहे ही तळभागातील आहे आणि थोडीशी ओलसर असते। तर या लेयरला आपण थोडंसं कमी सोकिंग करायचं आहे, जास्ती सोकिंग करायची गरज नाही। आणि सोबतच साईडला क्रीम थोडीशी मी लावून क्रम कोटिंग करून घेतलेला आहे, बघू शकता। तर अशा पद्धतीने या तीनही लेयर्स व्यवस्थित अशा सेट करून झालेल्या आहेत। थोडीशी क्रीम आता आपण घेऊन सगळीकडे स्प्रेड करायची आहे आणि अशा पद्धतीचं क्रम कोटिंग करून घ्यायचं आहे। तर क्रम कोटिंग करून घेणं गरजेचं आहे। ज्यावेळी आपण फायनल आयसिंग फिनिशिंग करतो त्यावेळी जे केकचे क्रम्स असतात ते क्रीमसोबत येत नाहीत, म्हणून अशा पद्धतीचं क्रम कोटिंग करणं गरजेचं आहे। तर इकडे बघू शकता पॅलेट नाईफच्या मदतीने मी सगळीकडे क्रीम लावून घेतलेली आहे, फक्त थोडीशी स्क्रॅपर फिरवून घेतलेला आहे जेणेकरून केकला क्रीम जी आहे ती व्यवस्थित सेट झाली पाहिजे। आणि जो बोर्ड आहे, बेस आहे, तो मी इथे क्लीन करून घेतलेला आहे आणि एक 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये केक ठेवून दिलेला आहे थंड होण्यासाठी। तर आता आपण अर्धा किलोचा जो केक आहे तो सुद्धा इथे रेडी करूयात। तर याच्यासाठी सेम प्रोसिजर मी केलेली आहे। अर्धा किलोचा बेस घेतलेला आहे, त्याच्यावरती थोडीशी क्रीम लावून जी लेयर आहे ती सुद्धा सेट करून घेतलेली आहे आणि या लेयरला सुद्धा छान असं सोकिंग करून वरती क्रीम स्प्रेड करून घेतलेले आहे। सोबतच जो बटरस्कॉच फ्लेवरचा क्रश आहे तो सगळीकडे स्प्रेड करून घेतलेला आहे। जे बटरस्कॉच नट्स आहेत ते सुद्धा मी इथे टाकून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने सेम प्रोसिजरने आपण इथे तीनही लेयर्स छान अशा सेट करून घेणार आहोत। तर मैत्रिणींनो, केक बनवणं खूप सोपं आहे आणि भरपूर अशा छोट्या मोठ्या ज्या केक बनवताना टिप्स असतात त्यासुद्धा आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे। अशा छोट्या छोट्या टिप्स आणि केक बेकिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पुष्पास किचन या चॅनेलला एक वेळ सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओज तुम्हाला अपलोड केल्याच्या नंतर नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ तुम्हाला पाहताही येतील आणि शिकताही येतील। बेकिंग करणं खूप सोपं आहे। घरच्या घरी आपण मुलांना फ्रेश असे केक बनवून देऊ शकतो। कप केक, मफिन्स केक, ड्राय केक, मावा केक सगळे काही आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत। आपल्या मुलांना आपण घरच्या घरी फ्रेश बनवून
खायला देऊ शकतो। तर घरच्या घरी अशा पद्धतीचे एकदम सोप्या पद्धतीने आपण बर्थडे केकसुद्धा बनवून रेडी करू शकतो। तुम्ही अशा पद्धतीचे होममेड केक बनवून घरच्या घरी तयार करू शकता आणि ऑर्डर्स घेऊ शकता। महागडे बेकिंगचे क्लासेस करण्याची अजिबात गरज नाही। तर इकडे बघू शकता अर्धा किलोचा जो केक आहे तो व्यवस्थित सेट करून याचं क्रम कोटिंग करून घेतलेला आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे। हा जो केक आहे तो पिंक कलरमध्ये बनवून रेडी करायचा आहे, बेबी पिंक कलर। तर आता आपण इथे बेबी पिंक कलर जो आहे तो क्रीममध्ये तयार केलेला आहे। बघू शकता क्रीममध्ये जे कलर आपण वापरतो ते नेहमी जेल कलर वापरले पाहिजे। जेल कलर वापरल्यामुळे क्रीम जी आहे ती पातळ होत नाही। जेल कलर जे असतात ते घट्ट असतात, त्यामुळे जेल कलरचा वापर केला पाहिजे। तर इकडे बघू शकता 1 किलो जो केक आहे त्याचा आता आपण आयसिंग आणि फिनिशिंग करून घेणार आहोत। तर पायपिंग बॅगमध्ये मी क्रीम जी आहे ती सगळी भरून घेतलेली आहे आणि केकवरती सगळीकडे स्प्रेड केलेली आहे। तर अशा पद्धतीने एकसारखी सगळीकडे क्रीम जी आहे ती आपल्याला लावून घ्यायची आहे। पॅलेट नाईफच्या मदतीने सगळीकडे स्प्रेड करून घ्यायची आहे। बघू शकता एकसारखी क्रीम लावल्यामुळे आपला जो वेळ आहे तो वाचतो आणि पटकन असं स्क्रॅपरच्या मदतीने केकचं जे फायनल फिनिशिंग आहे ते करता येतं। बघू शकता 1 ते 2 वेळा फक्त आपल्याला स्क्रॅपर हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आहे आणि आपल्या केकचं जे फायनल फिनिशिंग आहे ते अशा पद्धतीने होतं। बघू शकता या केकचं जे वरती आता आपण फिनिशिंग करणार आहोत ते अशा पद्धतीने करायचं आहे। बघू शकता पॅलेट नाईफ जो आहे तो प्रत्येक वेळी क्रीम आपण काढून घेतो त्यावेळी टिश्यू पेपरनी किंवा कापडाने स्वच्छ असं क्लीन करून घ्यायचं आहे। तर आता आपण एकदम छान असं फिनिशिंग करून घेतलेलं आहे। स्क्रॅपरच्या मदतीने अशा पद्धतीची जी डिझाईन आहे ती बनवून घेऊयात। तर स्क्रॅपर जो आहे तो फक्त एका ठिकाणी ठेवून द्यायचा आहे, वरती आणि खालती असा करत राहायचा आहे आणि टर्न टेबल फिरवत राहायचं आहे। आपोआप डिझाईन पटकन अशी बनली जाते। तर जो 1 किलोचा केक आहे तो फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे सेट होण्यासाठी। तर आता आपण अर्धा किलोचा केक जो आहे तो फायनल फिनिशिंग आयसिंग करून रेडी करूयात। तर इकडे बघू शकता सेम प्रोसिजरनी मी या केकला सुद्धा पायपिंग बॅगच्या मदतीने सगळीकडे क्रीम जी आहे ती लावून घेतलेली आहे। पॅलेट नाईफच्या मदतीने छान अशी सगळीकडे आता आपण स्प्रेड करून घेणार आहोत। तर मैत्रिणींनो क्रीम बनवत असताना आपल्याला क्रीम जी आहे ती एकदम स्मूथ बनवायची आहे, ओव्हरबीट करायची नाही। ओव्हरबीट केल्यामुळे खूप प्रॉब्लेम्स येतात केक बनवताना। तर अशा पद्धतीची एकदम स्मूथ क्रीम बनवून रेडी करून घ्यायची आहे, तरच आपले केक जे आहेत ते पटकन असे फायनल आयसिंग फिनिशिंग करता येतात आणि जास्त वेळ लागत नाही। तर इकडे सगळीकडे पॅलेट नाईफच्या मदतीने मी क्रीम जी आहे ती केकवरती स्प्रेड करून घेतलेली आहे। बघू शकता आता आपल्याला स्क्रॅपरच्या मदतीने या केकचं सुद्धा फायनल फिनिशिंग करून घ्यायचं आहे। जी एक्स्ट्राची क्रीम आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे। तर आता आपण स्क्रॅपरच्या मदतीने जे फायनल फिनिशिंग आहे ते करून घेऊयात। इकडे बघू शकता स्क्रॅपर जो आहे तो फक्त मी ते एकच वेळा फिरवून घेतलेला आहे आणि केकचं जे फिनिशिंग आहे ते किती छान आलेलं आहे। याचं कारण म्हणजे आपली जी क्रीम आहे ती परफेक्ट अशी बनली होती। तर आता वरच्या भागाची सुद्धा क्रीम एक्स्ट्राची काढून घेतलेली आहे आणि या केकवरती छान अशी ब्रशच्या मदतीने मी डिझाईन बनवून घेणार आहे। सेंटरला हा केक येणार आहे, वरती आपल्याला याच्यावरती डिझाईन करायची आहे। तर इथे बघू शकता जो ब्रश आहे तो अलगद आपल्याला फक्त अशा पद्धतीने फिरवायचा आहे आणि छान अशी इथे डिझाईन बनवून रेडी होते। तर अशा पद्धतीची डिझाईन इथे बनवून रेडी झालेली आहे। आता आपण या केकला सुद्धा स्क्रॅपरच्या मदतीने छान अशी साईडला डिझाईन बनवून घेणार आहे, झिगझॅग डिझाईन। तर अशा पद्धतीच्या भरपूर अशा पटकन होणाऱ्या डिझाईन्स आहेत, ह्या एकदम सोप्या पद्धतीने होतात। आपल्याला फक्त केक बनवण्यासाठी प्रॅक्टिसची थोडी गरज आहे। कोणतीही गोष्ट पहिल्यांदा बनवताना येत नाही, 2 ते 4 वेळा आपल्याला प्रॅक्टिस करावं लागतं। तर घरच्या घरी तुम्ही अशा पद्धतीचे केक बनवून रेडी करा, ट्राय करा। घरच्या घरी आपण प्रॅक्टिस करू शकतो आणि बेकरीतून आणण्यापेक्षा मुलांचे बर्थडे सेलिब्रेट करू शकतो फ्रेश केक बनवून। तर इकडे आपला 1 किलोचा जो केक आहे तो आता फ्रीजमधून मी बाहेर काढलेला आहे। याच्यामध्ये मध्य सेंटरला मी 4 या केकच्या साईजनी
डॉवल्स कट करून घेतलेले आहेत आणि या सेट करणार आहे। जो वरती आपण केक ठेवणार आहे अर्धा किलोचा तो व्यवस्थित असा सेट होईल आणि बॅलन्स राहील या केकवरती, म्हणून तर अशा पद्धतीचे डॉवल्स आपल्याला यामध्ये घालायचे आहेत। आणि जेव्हा तुम्ही केक कस्टमरला बनवून देता त्यावेळी कस्टमरना ही जी गोष्ट आहे ती सांगायची आहे, याच्यामध्ये आपण डॉवल्सचा वापर कशा पद्धतीने केलेला आहे, जेणेकरून केक कटिंगच्या वेळेस या गोष्टी त्यांच्या लक्षात आलं पाहिजे। तर इकडे बघू शकता जो अर्धा किलोचा केक आहे तोही आता आपण याच्यावरती सेट करून घेणार आहोत। तर अगोदर मी जो पॅलेट नाईफ आहे केकच्या खालून बाजूला सगळीकडे फिरवला होता आणि केक लूज केला होता त्या बेसवरून। दुसऱ्या केकवरती आपण जेव्हा केक व्यवस्थित असा असेंबल करतो त्यावेळी आपल्याला पॅलेट नाईफ मध्य सेंटरला घालून वरच्या बाजूला सुद्धा सपोर्टसाठी टूथपिकचा अशा पद्धतीने वापर करूनच केकवरती आपल्याला हा जो केक आहे तो सेट करून असेंबल करून घ्यायचा आहे। पॅलेट नाईफ जो आहे तो आपल्या साईडला अलगद बाहेर काढायचा आहे। तर इथे आपण केकचं जे डेकोरेशन आहे ते करून घेऊयात। तर केकचं डेकोरेशन करण्यासाठी अशा पद्धतीचे केकचे सामान जिथे भेटते तिथे अशा पद्धतीचे फक बॉल्स भेटतात वेगवेगळ्या कलरचे। हे ॲडिबल नाहीत, हे फक्त शो पीस आणि डेकोरेशनसाठी वापरले जातात। तर या केकवरती थोडीशी डिझाईनसुद्धा बनवून घेणार आहे। इथे मी N1 नोझल आहे ते छोट्या साईजमध्ये ते वापरलेलं आहे आणि त्याने या केकवरती अशी डिझाईन बनवून घेतलेली आहे। दोन्ही बाजूला अशा पद्धतीची जे छोटी छोटी फ्लावर्स आहेत ती बनवून घेणार आहे। हा जो केक आहे तो जसा कस्टमरने फोटो पाठवलेला आहे तसाच बनवून रेडी करणार आहे। तर इकडे बघू शकता दोन्ही बाजूला इथे डिझाईन जी आहे ती बनवून रेडी झालेली आहे। इथे दुसऱ्या बाजूला सुद्धा डिझाईन सेम अशी मी बनवून घेतलेली आहे, बघू शकता। तर इकडे बघू शकता जे नोझल आहे त्या नोझलनेच इथे मी साईडला सुद्धा डिझाईन बनवून घेतलेली आहे। अशा पद्धतीची डिझाईन खूप छान दिसते आणि हा जो केक आहे तो कस्टमाइज केक आहे। जसा कस्टमरनी फोटो पाठवला होता तशा पद्धतीनेच केक बनवून रेडी करणार आहे। तर इथे साईडला जी डिझाईन आहे ती दोन्ही बाजूला आता बनवून झालेली आहे। खाली सुद्धा थोडीशी एक 4 फ्लावर्स आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहेत। तर बघू शकता आता आपण या केकचं जे डेकोरेशन आहे करण्यासाठी इथे पिंक कलरचे फक बॉल्स आणि गोल्डन कलरचे फक बॉल्स वापरलेले आहेत। खालच्या बाजूला सुद्धा मी इथे लावून घेतलेले आहेत। या साईडला आपल्याला ज्या बटरफ्लाईज आहेत त्या लावून घ्यायच्या आहेत। बटरफ्लाईज ज्या आहेत त्या अनएडिबल आहेत। अशा पद्धतीच्या बटरफ्लाईज ॲडिबलसुद्धा असतात, आपण खाऊ शकतो, त्यांना काहीही साईड इफेक्ट्स होत नाहीत, शुगरपासून बनवलेले असतात। तर या केकवरती आता मी छोटेसे जे शुगर बॉल्स आहेत ते आणि मोठ्या साईजमधले आहेत ते टाकून घेणार आहे। इथे एक छान असा बर्थडे टॅग लावून घेतलेला आहे। तर इकडे बघू शकता छोट्या साईजमध्ये जे व्हाईट कलरचे शुगर बॉल्स आहेत ते मी सगळीकडे टाकून घेतलेले आहेत। या केकवरती एक छोटीशी डॉल आहे, त्या डॉलचा प्रिंट आहे ती मी इथे लावून घेणार आहे। जो फायनल लुक आहे तो तुम्हाला पुढे बघायला मिळेलच। जी डॉल आहे ती मी प्रिंट काढून आणली होती आणि तीच कट करून घेतलेली आहे, ती सेट करणार आहे। तर या केकची जी बॉर्डर आहे ती सुद्धा आपल्याला इथे या नोझलनेच बनवून घ्यायची आहे। वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला दोन्हीकडे मी एकाच नोझलने बॉर्डर बनवलेली आहे आणि बॉर्डर बनवल्याच्या नंतर या केकचा लुक तुम्ही बघू शकता। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ, ही रेसिपी, या केकची डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर बेकिंगसुद्धा करायला शिका आणि घरच्या घरी आपल्या मुलांना होममेड फ्रेश केक बर्थडेसाठी बनवून रेडी करा, खायला सुद्धा देऊ शकता घरच्या घरी अशा पद्धतीचे छोटे केक बनवून। आपल्या चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभारी आहे।